तर मित्रांनो, धुमशान 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 येत्या 16 जुलैला पळशी स्टेशन या ठिकाणी बिनजोडचं मैदान आहे आणि तिकडच्या साईडला सगळी महाराष्ट्रातली सगळी मोठी मोठी बैल येणार आहेत आणि धुमशान होणार आहे. म्हणजे धुमशान मित्रांनो, वायकरांची आन बान शान, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजे की पैलवान सचिन शेठ आणि विनोद शेठ चव्हाण 81 ग्रुप यांचा रायफल त्या ठिकाणी येणार आहे मित्रांनो. आणि रायफलनं पण चॅलेंज दिलंय, जवळजवळ 5 गोंड्यावरती त्यानं चॅलेंज दिलंय. 5 गोंडे म्हणजेच की मित्रांनो 2.5 लाख रुपये, 5 गोंडे 5 बादल्या वरती हे चॅलेंज दिलंय. आणि आता रायफलला कोण जोड देतंय हे आपल्याला मित्रांनो आता पाहायचंय. तर पळशी मैदान, पळशी स्टेशन म्हणजे वाटाळा स्टेशन, साताऱ्यातील वाटाळा स्टेशनच्या जवळ पळशी स्टेशन म्हणून आहे, त्या ठिकाणी हे बिनजोडचं मैदान मित्रांनो भरणार आहे. तर जबरदस्त आणि चुरशीच्या अशा लढती आपल्याला तिकडे पाहायला भेटणार आहे. तर फक्त आणि फक्त एकच बैल सांगून हे जे चॅलेंज आहे ते त्यांनी दिलेलं आहे. आणि मित्रांनो, सगळ्यांचा आवडता, सगळ्यांना म्हणजे आतुरता आहे त्याची बिनजोड कोणाबरोबर होणार आहे, तो म्हणजेच की नवम हिंद केसरी, म्हणजेच की ज्यानं सगळ्यांना याड लावलंय शर्यतीचं, तो म्हणजेच की बकासूरनं पण चॅलेंज दिलंय, 4 गोंड्याचं चॅलेंज दिलंय आणि त्यांची साईड असणारे डावी. एकच बैल सांगितला त्यांनी, तो म्हणजेच की बकासूर बरोबर जोडीला कोण असणार आहे ती उत्सुकता आपल्याला आहे आणि आपल्याला कळाल्याच्या नंतर आपण लगेच ती बातमी तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे. तर त्यांची साईड असणार आहे डावी, 4 गोंड्यांच्या पुढे हे चॅलेंज आहे. आता कोण स्वीकारते बकासूरच्या बरोबर ते चॅलेंज आपल्याला मित्रांनो बघायचं. तर पळशी स्टेशनला भरपूर सारी बैल येणार आहेत, भरपूर जोरदार तिकडच्या साईडला बिनजोडचं मैदान आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर त्याबद्दलची प्रत्येक एक माहिती मी तुमच्यापर्यंत घेणार आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा बरं का, जेणेकरून आम्हाला इन्स्पिरेशन भेटतं नवीन व्हिडिओ करण्यासाठी. धन्यवाद.